आता इथे आपण 1152वी ओवी घेतोय आणि पुन्हा आज आहे गोपाळकाल्याचा दिवस आहे. काल म्हटलं तसं भगवंतांचं आणि ज्ञानदेवांचा जन्मोत्सव आपण साजरा केलेला होता आणि त्या निमित्तानं आज आता पुन्हा हे आपल्याला भगवंताशी एकरूप कसं व्हायचे त्या सगळ्या ओव्या आपण सगळा एकदा आढावा घेतला होता आत्तापर्यंतच्या 51पर्यंत ओव्यांचा. आता पुन्हा भगवंत आपल्याला कसं पटवून देत आहेत की तो भक्त माझ्याशी आता अद्वय झालेला आहे, एकरूप झालेला आहे. मग त्यांनी जरी मला हाक मारली, त्यांनी जरी मला बोलावलं आणि ह्याच्यासाठी पूर्वीचे सगळे काय म्हणू आपण संस्कार आहेत म्हणून पूर्वसंस्कारानुसार पूर्वसंस्कार छंद आहेत. आपल्याला एखादा छंद असतो बघा, लिहिण्याचा असतो, वाचनाचा असतो, काही एखादं विणकाम भरतकाम कुठलाही, तर त्या पूर्वीच्या छंदानुसार संस्कारानुसार त्या छंदानुसार मी जे काही बोललो ते पूर्वीच्या साधक अवस्थेतील अप्रतिम अशा संस्कारामुळं तो भक्त माझ्या नावाचा सतत गजर करतो. जे काही तो अनुवाद आहे, अनुवाद म्हणजे बोलणं बरं का, पाठोपाठ बोलणं. आपण मराठीमध्ये अनुवाद हा शब्द किंवा हिंदीमध्ये म्हणजे भाषांतर अशा अर्थी घेतो, तो इथं नाही घ्यायचा. तर तो माझ्याशी बोलतो किंवा मला जे बोलवतो तेणे आळवलेली बोधे, आणि त्यानं मला आळवलं, त्यानं मला हाक मारली, त्यानं मला माझा गजर केला की मी लगेच त्याला ओ देतो. मग अशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की कुणाला भगवंताला बघा ना, प्रल्हादानी बोलवलं, ध्रुवानी बोलावलं, नारायणा त्या अजामेळानं सुद्धा बोलवलं की लगेच त्यानं ओ दिलेली, लगेच तो धावत आलाय आपल्या सेवकांच्या मार्फत. आणि परमभक्ताच्या परम आळवणीला मी सतत प्रतिसाद देतो. बोलता मीच ही आणि मीच बोलत असतो, तो आणि मी पुन्हा भेद नाहीच आहे. म्हणून पुढच्या ओवीमध्ये छान दिले, बोलता या बोलताची भेटे. म्हणजे तिथे बोलणाऱ्याला मी स्वतः बोलणाराच भेटतो. आणि दोघं बोलणारे भेटणे म्हणजे काय आहे की बोलणं होतच नाही, तिथे खरं मौनच असतं. तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तव न माझे. आणि मग आता बोलायला काही उरलेलंच नसतं, कारण दोघं एकरूप झालेले आहेत. आणि मीही बोलणार आहे आणि तोही बोलणार आहे, म्हणजे दोघं एकच आहोत. तर खऱ्या अर्थानं तिथे मौनच अनुभवायला मिळतं. असे आपल्याला सुद्धा अनुभव येतात व्यवहारामध्ये कधी कधी. मग अशी म्हणलं तसं की खूप काळानंतर एखादी व्यक्ती जर प्रेमानं भेटली तर तिथं अगदी आपण असं म्हणजे शब्दांच्या पलीकडचीच अवस्था असते. मौनातनंच एकमेकाला सगळं सांगणं असतं की किती काळ झाला, किती वेळ गेले आणि आपण आता भेटतो आहोत. इतकी ती एकरूपता झालेली असते. तसं भगवंत म्हणतायत की त्यामुळे तिथं बोलणं काही घडतच नाही. हे तव मौन गोमटे स्तवन माझे, आणि तुझ्या मौनातूनच माझं स्तवन घडत असतं. उत्कृष्ट माझी गुणगान हे तुझ्या मौनातूनच घडतं. कारण बोलायला शब्द उरलेलेच नसतात, शब्दांच्या पलीकडे गेलेले असतात दोघंजण. तेथे म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता, मौन होय तेणे तत्वता स्तवितो माते. आता पुन्हा ते सांगतात की तो माझा भक्त बोलत असताना त्याच्या त्या भक्ती भरल्या बोलातून किंवा बोलण्यात मीच असतो. जे तो बोली बोलता मी भेटता, आणि मग तो बोलत असताना मी भेटतो. तर त्याचं जे बोलणं आहे ना ते पुन्हा तेच त्यांनी सांगितलेलं आहे की मौन होय तेणे तत्वता. तर त्याचं बोलणं म्हणजे मौनच हे सहजपणानं सिद्ध होतं. काही बोलायचं उरलेलंच नसतं. आता आपण जर कधी कधी असे एखाद्यावर जर राग असेल तर तो भेटल्या लगेच आपण म्हणतो थांब, आता मला तुला सगळं सांगून टाकायचं, आणि मग ते फाड बोलून टाकतो. पण आपली जवळची व्यक्ती असेल, प्रेम असेल, भगवंत असेल, तर त्याला बोलायला काही तर उरलेलंच नाही. त्याची भेट हीच आपल्याला महत्त्वाची असते, मोलाची असते. आणि म्हणून मौनाच्या वाणीतून गुणगान करणं हे समजून घेणं हे केवढं अवघड आहे मला सांगा. काही न बोलतं पण कळतं आपल्याला सुद्धा, खूप वेळेला कळतं
की ती व्यक्ती इतकी आपल्या जवळ आलेली असते की आपल्याला आता आपली मुलं असतील, आपले मित्र असतील, अगदी आपल्या जवळची एखादी वृद्ध व्यक्ती असेल आणि त्यांनीसुद्धा नुसता पाठीवरून हात फिरवला ना, नसेल बोलता येत, काही काही मौनच व्यक्ती असतात, त्यांना बोलता येत नाही, पण त्यांच्या त्या स्पर्शातून सुद्धा आपल्याला कळतं की यांना काय आपल्याबद्दल व्यक्त करायचं. आणि म्हणून ते म्हणतात की त्याचं जे पाहणं आहे त्या पुढेही तेच सांगतात, तैसेची बुद्धी का दिठी, दिठी म्हणजे दृष्टी, जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. तसंच स्वतःच्या बुद्धीनं किंवा स्वतःच्या दृष्टीनं हा परमभक्त माझी ही बाह्य सृष्टी आहे ती पाहायला जातो. देखो जाय किरीटी, किरीटी हे अर्जुनाला उद्देशून खूपदा विशेषण लावलेले, मुकुट घातलेलं. ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. तर त्याचं दृश्य पाहणं सुद्धा हे दृश्य वस्तूला बाजूला सारतं आणि त्याचं शुद्ध स्वरूप दाखवतं. त्या वस्तू बघायची आता गरजच नसते. जे बघायला गेलोय ना तिथे आपण एकरूप होऊन जातो. आपलंच त्याच्यामध्ये प्रतिबिंब म्हणा किंवा आपलंच रूप त्यामध्ये दिसायला लागतं. सांगते ना, सगळीकडे ब्रह्म हा परमात्मा दिसतो. आता त्या शिशुपालाला असं जेव्हा होतं की तो जेव्हा त्यांच्यावर आक्रमण करतो आणि तो पाहतो तर त्या आरशांमध्ये सगळीकडे तो गोपाळकृष्णच दिसत असतो. आणि हे जसं आरशांमध्ये दिसतो तसं प्रत्येकामध्ये त्याला तो कृष्णच दिसायला लागतो. त्यामुळे याला मारू की याला मारू, इतकी ती विरोधाभक्तीसुद्धा तशीच आहे की बघायला वेगळं काही उरलेलंच नाही. सगळीकडे तो परमेश्वर परमात्मा एकटाच आहे आणि त्याचं शुद्ध स्वरूपच ते आपल्याला दाखवतं. आता पुन्हा उदाहरण आरशाची तर किती वेळा दिली ती एवढ्या वेळात, एवढ्या 18व्या अध्यायात. आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी द्रष्टे. आता आरशामध्ये बघा, ज्या वेळेला आपण अगोदरही आपलं मुख आहेच की नाही, आरशात पाहण्यापूर्वी आपल्याला मुख नाही आहे का? आहे. म्हणजे आरशात डोकून पाहण्याच्या अगोदरही आपलं मुख असतंच, आपल्याजवळच असतं. मग आरसा समोर आला की काय होतं, आपल्या मुखाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपण पाहतो. आरिसया आधी जैसे देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मिळवी द्रष्टे. आणि म्हणजे आपलं मुख आपल्याला दिसतं ते पाहणं हे जसं मुखाला एकरूप करतं. कारण आपलं मुख आहेच, पण ते फक्त आरशात पाहताना दोन्ही मिळून आपण एकच आहोत. लहान मुलांना किंवा त्या सिंहाला नाही का गोष्टींमध्ये असं पाहिलेलं आहे. परवा मी पाहिलं तिकडे बेल्जियमला, आमचा जो त्यांचा कुत्रा होता बाहू, तर त्यालासुद्धा आरशात पाहिल्यानंतर लक्षातच येणं की काय आहे हे, आणि त्यांनी कधी आरशात पाहिलेलं नसतं प्रतिबिंब. मग तोच तो आहे, बाजूला झाला की तो काहीच दिसत नाही. तसं आपल्याला जे आपलं मुख दिसतं ते पाहणं आणि ते आरशातलं पाहणं हे मुखाला एकरूप करतं आणि पाहणं पाहणाऱ्यालाच दाखवतं. काय पाहायचंय? आपलंच मुख पाहायचंय. पाहणारा कोण आहे? आपणच आहोत. म्हणजे पाहणं पाहणाऱ्यालाच दाखवतं. म्हणजे ही अभिन्नता सगळीकडे समजावून देत आहेत. पुढं म्हणतात, दृश्य जाऊन या द्रष्टे, द्रष्ट्यासीची जै भेटे, तई एकलपणे घटे द्रष्टे पणही. आणि दृश्य लोपल्यावर जेव्हा दृश्याच्या योगे दृश्य हे द्रष्ट्याशीच एकरूप होते.